Good morning. This is 12th lecture of topic control and coordination. Today we discuss next article anatomy of an ear. Anatomy of an ear, and this is the rough diagrammatic representation of our ear. Yesterday we will discuss about anatomy of an eye. कालच्या लेक्चरला आपण डोळ्याच्या संदर्भात त्याची रचना, त्याची कार्य किंवा मेकॅनिझम ऑफ व्हिजन, ती प्रोसेस कशी असते ही क्लिअर समजून घेतली. आजच्या आता या लेक्चरला कानाच्या संदर्भात कानाची रचना, त्याची कार्य ॲज वेल एज मेकॅनिझम ऑफ हिअरिंग, ही प्रोसेस कशी घडते ही आपण व्यवस्थित समजून घ्यायची. सो फोकस ऑन दिस आर्टिकल anatomy of an ear. You know very well our ear is statoacoustic organ. Statoacoustic organ means here this organ is mainly meant for hearing as well as to maintain balance or equilibrium of our body. आपल्या शरीराचा जो काही बॅलन्स असतो तो प्रॉपर मेंटेन होणं गरजेचं आहे, आणि हे प्रॉपर इक्विलिब्रियम किंवा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी सुद्धा कानाचा उपयोग झालेला दिसून येतो. आणि साहजिकच महत्त्वाचं ऐकण्याची जी काही प्रक्रिया आहे ती कानाच्या रिलेटेड आहे. हेन्स our ear is called as a statoacoustic organ. Anatomically, this ear is made up of mostly three parts. One is external ear, second one is middle ear, and last third one is called as a internal ear. असे त्याचे प्रामुख्याने तीन भाग पडतात. We see one by one. First about external ear. External ear here start from this pinna towards this part tympanic membrane. इथून हा पूर्ण जो पार्ट आहे इथपर्यंत याला म्हटलं जातं एक्सटर्नल इयर, कानाचा बाह्य भाग. आणि याच्यामध्ये तीन पार्ट येतात. फर्स्ट पिन्ना, सेकंड एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल म्हणजे ही ट्यूब, आणि थर्ड हियर टिम्पॅनिक मेम्ब्रेन, हा टिम्पॅनिक मेम्ब्रेन. इन अदर वर्ड इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए इयर ड्रम. त्याला इयर ड्रम असं म्हटलं तरी चालेल, ज्याला मराठीमध्ये आपण कानाचा पडदा असं म्हणतो. कानाचा पडदा, त्याला इयर ड्रम म्हटलं तरी चालेल किंवा टिम्पॅनिक मेम्ब्रेन म्हटलं तरी चालेल. हा तिसरा भाग. मीनिंग हियर टिम्पॅनिक मेम्ब्रेन, दिस एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल and this pinna, these are three parts combines to form our external ear. कानाचा बाह्य भाग या तीन भागांनी तयार होतो. We see one by one, एक एक आपण व्यवस्थित समजून घेऊया. First about this pinna. Here pinna is externally showing part. Easily बाहेरून आपल्याला दिसतो, कळतो. Large in size, आकाराने मोठा असेल. It consists hairy pinna in case of here male. पुरुषांच्या कानावरती केस असतात because presence of Hollandric gene. Hollandric genes असतात, त्याच्यामुळे शक्यतो पुरुषांच्या कानावरती केस असतात. तो हेरी पिन्ना असं म्हटलं जातं. हा जो वरचा बाह्य भाग आहे याला आपण काय म्हणतो? पिन्ना. Here Hollandric genes are absent in female. Hence in case of female there is no any hairs on pinna.
स्त्रियांच्या कानावरती केस नसतात. म्हणजे अशा पद्धतीनं either hairy or non hairy पिन्ना हा बाह्य भाग असलेला दिसून येईल. Actually this pinna is meant for only to receive sound waves. ज्या काय आवाजाच्या संदर्भातल्या वेव्ज असतील, तरंग असतील, ते खेचून घेणं, receive sound waves. This is the proper function of this pinna. मग आता हे साऊंड वेव्स आत गेल्यानंतर, रिसीव्ह घेतल्यानंतर ट्रान्समिट टू द नेक्स्ट ट्यूब लाइक स्ट्रक्चर कॉल्ड एज एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल. मग आता इथून आतमध्ये ही जी ट्यूब दिसती, लॉंग, इलॉंगेटेड, हॉलो, लांबडी आणि पोकळ असणारी ही जी नलिका दिसेल, याला आपण एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल असं म्हणतो. इट इज द सेकंड पार्ट. इंटरनली इट इज लाइंड बाय हेअर्स. आतल्या बाजूने मात्र त्याला अशी केस असती. टू ट्रॅप द डस्ट पार्टिकल, चुकून धुलीचे कण वगैरे कानामध्ये जर गेले तर तिथंच ते ट्रॅप होणं गरजेचं आहे, अडकणं गरजेचं आहे. यासाठी इथं हेअर्स असलेले दिसून येतील. as well as here inside this skin, आतल्या बाजूची जी त्वचा असते, इट कन्सिस्ट सिबेसियस ग्लँड. त्याच्यामध्ये सिबेसियस ग्लँड असते, which secrete according to name indicate sebum substance. सीबम नावाचा पदार्थ बाहेर सोडला जातो. इट इज ए ऑइली सबस्टन्स. म्हणून कान आतल्या बाजूने नेहमी तेलकट असतात. ऑइली सबस्टन्स सीबम. आणि हा आतल्या या त्वचेपासून सिबेसियस ग्लँड म्हणजे ग्रंथी असल्यामुळं सीबम नावाचा पदार्थ सिक्रीट होतो, स्त्रवला जातो, आणि म्हणून कानातला आतली ही नलिका थोडीशी तेलकट असलेली दिसून येते. आणि मग बाहेरच्या बाजूने धुलीकण वगैरे डस्ट या तेलकट भागाला ट्रॅप होतात, चिकटतात. या पद्धतीची ही अंतररचना बाहेरच्या भागाची असलेली आपल्याला दिसून येईल. Here sound waves transmit like this from pinna towards external auditory canal and then lastly शेवटी ते साऊंड वेव्स कोणावरती जाऊन आदळतील. दिस मेम्ब्रेन, टिम्पॅनिक मेम्ब्रेन कॉल्ड एज ए इयर ड्रम, की ज्याला आपण इयर ड्रम किंवा टिम्पॅनिक मेम्ब्रेन असं म्हणतो. कानाचा पडदा. इट इज हायली डेलिकेट, सेन्सिटिव्ह, अत्यंत तो नाजूक असतो. इट गेट व्हायब्रेट ड्यू टू साऊंड वेव्स. When sound waves falls on this tympanic membrane, it brings vibrations. त्याच्यामध्ये असे vibrations घडतात. असा हा ear drum किंवा tympanic membrane असेल. It is highly sensitive and delicate. Here this tympanic membrane is made up of connective tissue. Connective tissue नी बनलेला असेल. समजा हा पडदा आहे. One side is covered by skin. हा जर पडदा असेल तर या बाजूला म्हणजे या साइडला इट इज कव्हर्ड बाय स्किन. हा त्वचेने बनलेला असेल. अँड अदर साइड या बाजूला इट कन्सिस्ट म्युकस मेम्ब्रेन. आतल्या बाजूने तो पूर्णपणे ओलसर असेल. थुंकी सारखा असा ओलसर पदार्थ पूर्णपणे म्युकस मेम्ब्रेन या बाजूला असलेला दिसून येईल. थोडक्यात असा पडदा असेल तर या बाजूला स्किन असेल, या बाजूला म्युकस मेम्ब्रेन असेल, ओलसर भाग असेल. असं मधला जो पडदा असेल याला आपण काय म्हणतो? टिम्पॅनिक मेम्ब्रेन और इयर ड्रम. हे तीन पार्ट एकत्रित केले की मग आपला कोणता भाग तयार होतो? बाह्य भाग, ज्याला आपण काय म्हणतो? एक्सटर्नल इयर. इज इट क्लियर? देन सेकंड पार्ट.
सेकंड पार्ट मिडल इयर. कानाचा दुसरा भाग कोणता असेल? मिडल इयर. मिडल इयर इज हिअर दिस पोर्शन. फक्त एवढाच हा पोर्शन, याला मिडल इयर असं म्हटलं जातं. इट इज मेड अप ऑफ ओनली 3 इयर ऑसिकल्स. त्याच्यामध्ये महत्वाची 3 छोटी छोटी बोन्स असतात. जसं हा पिन्ना कार्टिलेजिनस इन नेचर, लवचिक असतो पहा, लवचिक हाड असतं, कार्टिलेज असतं. तशाच पद्धतीनं इथं व्हेरी स्मॉल कार्टिलेज like bones are present. These are 3 number called as a malleus. हा जो भाग आहे याला malleus असं म्हटलंय. सेकंड incus and third steps. Here malleus, incus and steps. These are the 3 small cartilage like bones called as a ear ossicles, called as a middle ear. त्याला कानाचा मधला भाग म्हटलं जातं, मिडल इयर असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी काय होतंय? साऊंड वेव्स पिन्नानं खेचून घेतल्यानंतर एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल थ्रू कोणावरती आदळले? ड्रम वरती आदळले, टिम्पॅनिक मेम्ब्रेन वरती आदळले. टिम्पॅनिक मेम्ब्रेन मध्ये काय झालं? व्हायब्रेशन झाले. ते व्हायब्रेशन कुठे पाठवले जातील? सेंड टू द नेक्स्ट पार्ट मीन्स मिडल इयर. मग मिडल इयर म्हणजे कोणाकडे येणार? तर मॅलियस, इनकस आणि स्टेप्स ह्या इयर ऑसिकल्स मध्ये त्या साऊंड वेव्स येतील. हियर these 3 ear ossicle receives sound waves and amplify it. amplify it म्हणजे काय होईल? तर त्या साऊंड वेव्ह ज्या आलेल्या आहेत त्याची कॅपॅसिटी वाढवली जाईल. त्याची साऊंड वेव्हची कॅपॅसिटी काय केली जाईल? वाढवली जाईल. amplify it and then transmit to the tube like structure called as a कोचली. हा मिडल इयर म्हणजे मॅलियस, इनकस आणि स्टेप्स. ज्या साऊंड वेव्ह झाल्या त्याला त्यानं काय केलं? एम्प्लिफाय केलं. व्हायब्रेशन जे या इयर ड्रम किंवा टिम्पॅनिक मेम्ब्रेननं जे व्हायब्रेशन घडून आणलेले होते साऊंड वेव्हचे, ते घेतल्यानंतर त्याचं काय केलं? एम्प्लिफिकेशन केलं आणि ते कुठं पाठवले? दिस सर्क्युलर ट्यूब लाइक स्ट्रक्चर कॉल्ड एज ए कोचली. एवढंच मिडल इयरच्या संदर्भात तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागेल. आणि जाता जाता पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी काय सांगावं लागेल? हिअर दिस इस्टेचियन ट्यूब. हिअर दिस लॉन्ग इलॉंगेटेड नॅरो हॅलो ट्यूब लाइक स्ट्रक्चर प्रेझेंट इन बिटवीन मिडल इयर अँड फॅरिंग्स. इकडं फॅरिंग्स असेल. कोणता अवयव असेल? फॅरिंग्स, की जो आपण रिस्पिरेशन टॉपिक मध्ये पाहिला. रिस्पिरेशन टॉपिक मध्ये फॅरिंग्स पाहिला आपण. तर या ठिकाणी फॅरिंग्स असेल, इथं मिडल इयर असेल आणि दोन्हींच्या मधला असं ट्यूब लाइक पोर्शन असेल, त्याला काय म्हणतो आपण? इस्टेचियन ट्यूब. मग ही इस्टेचियन ट्यूब कशासाठी असते? It is useful for to maintain air pressure of both side of ear. इथं या ठिकाणी एअर प्रेशर मेंटेन केला जातो, बॅलन्स केला जातो. तुम्हाला अनुभव कधीतरी आला असेल, जेव्हा तुम्ही उंच टेकडीवरून खाली येता, टू व्हीलर वरून या, सायकल वरून या, 4 व्हीलर वरून या, तर कानाच्या या ठिकाणी तुमचा आवाज बसल्यासारखं जाणवतं. किंवा विमानामध्ये उड्डाण करून पुन्हा खाली येताना कानामध्ये एकदम एअर प्रेशर कमी जास्त होतो, कान फुटल्यासारखा जाणवतो. कारण बॉडीचा बॅलन्स किंवा इक्विलिब्रियम मेंटेन करण्याचं प्रॉपर कार्य इस्टेचियन ट्यूब करत असताना आपल्याला दिसून येईल. हेही फार महत्वाचं फंक्शन या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येईल.
हेही इथंच या मिडल इयरच्या रिलेटेड तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे. द नेक्स्ट इयर, internal ear. Here internal ear is made up of mostly labyrinth. हा जो इथला असा पार्ट दाखवलेला आहे याला labyrinth असं म्हटलं जातं. And this labyrinth have two parts. outer त्याचा बाह्य भाग असेल त्याला bony labyrinth and inner is called as a here membranous labyrinth. असे दोन भाग पडतील, bony labyrinth and membranous labyrinth. In between these two labyrinth there is a fluid पातळ द्रव्य त्याच्या आतमध्ये असेल. That fluid is called as a perilymph and endolymph. त्या दोन्ही पातळ द्रव्यांची काय नाव आहेत? पेरिलिम्फ and endolymph. अशी दोन पातळ द्रव्य या ठिकाणी लॅब्रियनच्या आतमध्ये त्या चेंबर्स मध्ये असलेली आपल्याला दिसून येते. And here these two labyrinth continue to form a circular coiled tube-like structure called as a cochlear. And you know very well, here this cochlear also made up of three chambers like this 1, 2, 3. Three chambers, and these three chambers separate from each other with the help of here separation. And there is one most important separation is called as a basilar membrane. म्हणजे पहिलं त्या ठिकाणी असतं त्याला रायझस मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. आणि सेकंड जे मेम्ब्रेन असतं त्याला बेसिलर मेम्ब्रेन असं म्हटलं जातं. बेसिलर मेम्ब्रेनच्या साहाय्यानं या ठिकाणी कोलची चे कॉइलिंग जे भाग आहेत ते चेंबर सेपरेट केले जातात. And on this basilar membrane there is a small pea-sized structure is present called as a organ of Corti. त्याला काय म्हटलं जातं? Organ of Corti. And just near to the organ of Corti there is a sensory epithelium. तिथं काय असतात? सेन्सरी इपिथेलियम असतात. and also from this center arise auditory nerve. तिथून ऑडिटरी नर्व गेलेली असते towards the respective areas of brain. ऐकण्याच्या संदर्भात कोणाचं फंक्शन असेल? जर कॉर्पोरोकॉन्ड्रिजेमिना हा ब्रेनचा पार्ट पाहिला आपण, त्यातले वरचे दोन राउंडेड लोब कोणते? सुपेरियर कोलिक्युलाय. त्याचं फंक्शन काय पाहिलं होतं? विजन. मग खालचे दोन चेंबर म्हणजे कोण? इन्फेरियर कोलिक्युलाय. त्याचं फंक्शन काय? हिअरिंग. या पद्धतीनं किंवा इथला हा लोब कोणता आहे? याला टेम्पोरल लोब असं म्हटलं जातं. त्याची तीन फंक्शन सांगितलेली होती: टेस्ट, स्मेल, हिअरिंग. चव घेणं, गंध घेणं किंवा ऐकणं. साहजिकच या टेम्पोरल लोबला किंवा इन्फेरियर कोलिक्युलाय अशा ब्रेनच्या रिस्पेक्टिव्ह पार्टला ती ऑडिटरी नर्व टच झालेली असते. या पद्धतीचे तीन भाग आहेत: एक्सटर्नल इयर, मिडल इयर, इंटरनल इयर. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. Are you getting this internal structure or anatomical structure of ear? Okay. Then related to this we discuss in very shortly mechanism of hearing. ऐकण्याची नेमकी प्रोसेस कशी होते हे आपल्याला बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. We see within only 5 minutes, 5 मिनिटात आपण हे समजून घ्यायचे प्रोसेस ऑफ हिअरिंग. ऐकण्याची प्रक्रिया कशी होते याला काय म्हटलं जातं? मेकॅनिझम ऑफ हिअरिंग. आताच आपण पाहिलं हा पिन्ना काय करतो? साऊंड वेव्स रिसीव्ह करतो.
साऊंड वेव्ह रिसीव्ह केल्यानंतर तो ट्रान्समिट किंवा सेंड कुठे करेल? एक्सटर्नल ऑडिटरी कॅनल म्हणजे इथं सेंड करेल. ही ट्यूब तो साऊंड पुढे नेईल आणि कुठं जाऊन ते साऊंड आदळतील? टिम्पॅनिक मेम्ब्रेन, ज्याला आपण काय म्हणतोय? इयर ड्रम. त्याच्यावर साऊंड वेव्हज आदळले की इयर ड्रम किंवा टिम्पॅनिक मेम्ब्रेन काय होईल? गेट व्हायब्रेट. त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स घडेल. व्हायब्रेशन घडल्यानंतर ते व्हायब्रेशन्स पुढे कुठं पास केले जातील? मिडल इयर. मिडल इयर म्हणजे दुसरं तिसरं कुणी नाही तर 3 इयर ऑसिकल्स आहेत. त्यातलं पहिलं कोण? मेलियस, दुसरं इनकस, तिसरं स्टेप्स. इथली ही छोटी छोटी कार्टिलेज बोन्स आहेत, इयर ऑसिकल्स आहेत, याला मिडल इयर म्हणायचं. मग मिडल इयर काय करेल? रिसीव दिस व्हायब्रेशन अँड एम्प्लिफाय इट. त्या व्हायब्रेशनची शक्ती वाढवेल. त्या व्हायब्रेशनची शक्ती काय करेल? वाढवेल. आणि एम्प्लिफिकेशन त्या साऊंडचं किंवा व्हायब्रेशनचं कोण करेल? मिडल इयर म्हणजे मॅलियस, इनकस, स्टेप्स. अँड ट्रान्समिट टू द सर्क्युलर कॉइल पार्ट कॉल्ड एज ए कोचली. त्या ठिकाणी पाठवेल. मग या कोचलीमध्ये लिक्विड पार्ट आहे. तो लिक्विड पार्ट मी कोणता सांगितला होता? पेरिलिम्फ आणि एंडोलिम्फ. त्यातला जो एंडोलिम्फ जो आहे लिक्विड पार्ट, त्याच्यामध्ये ते साऊंड वेव्हज गेल्यामुळे काय होईल? जसं पाण्यामध्ये दगड फेकल्यानंतर अशा तरंग होतात, वेव्हज निर्माण होतात, तसं इथल्या एंडोलिम्फ मध्ये तरंग निर्माण होतील. रिपल्स आर इंड्यूस. आणि याच्या हा कॉइल पार्टच्या त्या ठिकाणी महत्वाचा आतला पार्ट कोणता असतो? तर मेम्ब्रेनस लॅब्रियम. आणि मेम्ब्रेनस लॅब्रियम वरती छोटा एक पार्ट असतो पी साइज्ड, मगाशी म्हटलेलं, त्याला काय म्हटलंय? ऑर्गन ऑफ कॉर्टी. त्याच्यावरती बेसिलर मेम्ब्रेन. बेसिलर मेम्ब्रेनला कोणत्या पेशी असतील? सेन्सरी इपिथेलियल. आणि तिथून कोणती नर्व अराइज होते? ऑडिटरी नर्व. साहजिकच त्या सगळ्या वेव्हज, साऊंड वेव्हज किंवा रिपल्स, साऊंड वेव्हचे तरंग शेवटी कोण रिसीव्ह करेल? सेन्सरी इपिथेलियम. किंवा कोण रिसीव्ह करेल? ऑडिटरी नर्व. अँड कॅरी टुवर्ड द रिस्पेक्टिव्ह पार्ट ऑफ ब्रेन. ती नर्व ब्रेनला अटॅच असते. ब्रेनला ते साऊंड वेव्हज कळतील. ब्रेन तो त्याच्या पद्धतीनं अर्थ लावेल. ब्रेनला समजेल पुढचं कोण व्यक्ती काय बोलली, ते शब्द त्याला ब्रेनला कळतील. अँड देन brain give automatic and rapid response to a particularly sensory stimulus. जो काय आवाज आला, साऊंड वेव्ह झाला, त्याला तशा पद्धतीची आपण प्रतिक्रिया देतो. That process is called as a mechanism of hearing. याला mechanism of hearing असं म्हटलं जातं. I hope you understand about today's article, anatomy of an ear and mechanism of hearing. Is it clear? Okay. Thank you.